मॉड्यूल नैतिक सक्षमता प्रकरण 2 विस्तारित कुटुंब यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या प्रकरणामध्ये विस्तारित कुटुंबाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. विस्तारित कुटुंब हे एक असं वातावरण आहे जे आपल्याला प्रभावित करतं आणि जिथे आपण आपला प्रभाव पाडू शकतो. या कौटुंबिक वातावरणात आपल्या नैतिक सक्षमता विकसित होतात किंवा केल्या जातात. म्हणून विस्तारित कुटुंब हा या मॉड्यूलचा एक मुख्य भाग आहे. कारण कुटुंब हे समाजाचं एक मूलभूत संघटनात्मक घटक आहे. व्यक्तीला आयुष्यात आव्हाने पेलण्यास इथेच तयार केले जाते. त्याचप्रमाणे आयुष्यातील मूल्य प्रणाली ही कुटुंबातच विकसित होते. परंतु हे सुद्धा खरे आहे की दुर्दैवाने कुटुंबामध्येच व्यक्तीच्या काही धोकादायक सवयी तसेच वृत्ती विकसित होऊ शकतात. आता सद्यस्थितीत कुटुंब संस्था ही संकटात सापडली आहे असे या प्रकरणात म्हटले आहे. कारण गेल्या अनेक शतकांपासून ज्या मूल्यांनी व तत्वांनी कुटुंबांना बांधून ठेवले आहे त्या तत्वांचाच आपल्याला विसर पडत चालला आहे व संपूर्ण मानवता जिथे जागतिक संस्कृतीच्या भावी निर्मात्याचा विकास केला जाऊ शकतो अशा कुटुंबासारख्या महत्त्वाच्या वातावरणास मुकत चालली आहे. म्हणूनच जे मानवतेला परिपक्वतेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करू शकेल अशा कुटुंबाची नवीन संकल्पना सुसूत्रपणे मांडण्याचे काम आपल्या पुढे येऊन ठाकले आहे. या धड्यात नैतिक सक्षमतांचा सराव करण्यासाठी कुटुंब कशा प्रकारे एक महत्त्वाचे सामाजिक वातावरण सिद्ध होऊ शकते त्यावर चर्चा केली गेली आहे. आणि या चर्चेसाठी कुटुंबाच्या काही प्रकारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातील पहिला प्रकार म्हणजे वर्चस्व गाजवणारे कुटुंब. या कुटुंबातील काही सदस्य इतरांवर वर्चस्व गाजवतात. अशा कुटुंबामध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी काही शक्ती साधनांचा वापर केला जातो. त्यातील काही शक्ती साधने म्हणजे पैसा, शारीरिक बळ, स्वतःच्या चारित्र्य सामर्थ्याचा दुसऱ्याच्या कमकुवतपणासंदर्भात वापर. ह्याचं एक उदाहरण म्हणजे एखाद्याच्या उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर दुसऱ्यांना कमी लेखण्यास करणे. आणि सगळ्यात शेवटचे शक्ती साधन म्हणजे अधिकाराच्या चुकीच्या कल्पना. अशा कुटुंबाबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. पण धड्यात स्पष्ट केले आहे की चर्चा करताना कोणत्याही वास्तविक कुटुंबाबाबत चर्चा करू नये. कारण असे केल्यास ती निंदा किंवा पाठीमागे बोलणे होईल. चर्चेचा हेतू या प्रकारचे कुटुंब फक्त चांगल्या रीतीने समजून घेणे एवढाच आहे. त्याचबरोबर प्रकरणात म्हटलेले आहे की आणखीन एक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ते म्हणजे अतिशयोक्ती किंवा आधार नसलेली विधाने करू नयेत. प्रकरणात पुढे दुसऱ्या प्रकारावर चर्चा करण्यात आली आहे. हे कुटुंब अगदी दुसऱ्या टोकाचं असतं. या कुटुंबातील सदस्यांना आत्मसमाधानासाठी संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केलं जातं. या प्रकारच्या कुटुंबास मोकळीक देणारे कुटुंब म्हणतात. अशा कुटुंबात प्रत्येक व्यक्तीने प्रदर्शित केलेल्या गरजांच्या पूर्ततेवर भर दिला जातो. या कुटुंबातील वातावरण हे परिश्रम किंवा सहकार्यास अजिबात पोषक नसते. आणि पुष्कळदा अशा कुटुंबातील मुलं ही एकटेपणा किंवा प्रेमापासून वंचित असल्याची तक्रार करतात. प्रकरणात या कुटुंबामधील काही परिस्थितींबाबत चर्चा करण्यास सांगण्यात आली आहे. या उदाहरणावरून स्पष्ट होते की कुटुंबात निर्माण होणाऱ्या व्याधींवर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अनेक देशांमध्ये काही संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. उदाहरणार्थ बाल संगोपन केंद्र, पाळणा घर, डे केअर सेंटर इत्यादी. जरी या प्रयोगांना थोड्या प्रमाणात यश आले असले तरी बालकांमध्ये काही नवीनच विकृती व दोष निर्माण झाले आहेत हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. या सर्व गोष्टींवर चर्चा करताना आपण अशा निरीक्षणाप्रत पोचतो की मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे वातावरण हे कुटुंबातच असते. इथे मुले आपल्या आई वडिलांसोबत विस्तारित कुटुंबातील इतर सदस्य जसे काका काकू, चुलत भाऊ बहीण इत्यादींच्या सहवासाचा आनंद लुटू शकते आणि हा आनंद लुटत असतानाच स्वतःच्या नैतिक सक्षमता विकसित करू शकते. पण एक मात्र सिद्ध आहे की अशा कुटुंबाला आपला हेतू साध्य करावायचा असेल तर काही मूलभूत तत्वाधारे कुटुंबातील व्यवहार पार पाडले पाहिजेत. या प्रकरणामध्ये अशी 3 तत्वे सांगितली गेली आहेत. ती म्हणजे स्त्री पुरुष समानता, न्याय
तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या शिक्षणास प्राधान्य यांचा यात समावेश होतो. आता जर कुटुंबात पूर्णपणे स्त्री पुरुष समानता हे तत्व साध्य झाले तर कुटुंबातील सदस्यांच्या आपापसातील संबंधांमध्ये कोणते महत्त्वपूर्ण बदल होतील याबद्दलची चर्चा करण्यास सांगितले आहे. म्हणूनच याविषयी एक गट चर्चा करण्याची कृती दिली गेली आहे. चर्चेनंतर प्रत्येकाने एक कृती आराखडा तयार करायचा आहे. या आराखड्यात तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या विस्तारित कुटुंबात, संस्थेमध्ये व समुदायामध्ये स्त्री पुरुष समानतेची अंमलबजावणी करण्याचा कसा प्रयत्न कराल किंवा सहभाग द्याल याविषयी लिहिणे आवश्यक आहे. पुढचा भाग म्हणजे या कृती पार पाडून त्याचा एक सुटसुटीत अहवाल तुम्हाला पुरवलेल्या फॉर्मॅटमध्ये भरून जमा करायचा आहे. हा फॉर्मॅट बहाई अकॅडमीमध्ये किंवा अकॅडमीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. या प्रकरणामध्ये एक सहाय्यक खेळ व एक कृती दिली गेलेली आहे. या खेळाचे नाव आहे कागदाची सहभागिता. हा या मॉड्यूलमधील दुसरा सहकार्यात्मक खेळ आहे. कुटुंबातील सहभागितेचा सराव केला असता आयुष्य मनोरंजक, अधिक ऐक्य निर्माण करणारे आणि साधनांचा अपव्यय टाळणारे कसे ठरते याची ओळख करून देणे हा या खेळाचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक गटात 4 ते 5 सदस्य असावेत आणि स्त्रियांचे व पुरुषांचे गट वेगवेगळे असावेत. या खेळासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला मार्गदर्शक पुस्तिकेत मिळू शकते. धड्याच्या शेवटी आणखीन एक मनोरंजक कृती सुचवण्यात आली आहे. धड्यामध्ये चर्चा केलेल्या विषयांवर नाटिका सादर करणे. उदाहरणार्थ, वर्चस्व गाजवणाऱ्या कुटुंबात किंवा मोकळीक देणाऱ्या कुटुंबात काय काय घडू शकते. प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांमध्ये दर्शवलेल्या कुटुंबातील सकारात्मक त्याचप्रमाणे नकारात्मक मुद्द्यांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. प्रकरण 2 विस्तारित कुटुंब याची ओळख इथे संपलेली आहे. धन्यवाद.